डॉक्टर निलेश राणे युवा प्रतिष्ठान नाशिक आणि स्कूल डेव्हलपमेंट अँड प्रमोशन फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमधील मातोश्री मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल या ठिकाणी 6व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 7 ते 9 जून अशी 3 दिवसाची ही क्रीडा स्पर्धा असणार आहे। आज या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झालेला आहे। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इन्कम टॅक्स आयुक्त डॉक्टर रविराज खोगरे, नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, IIFL फाउंडेशन मुंबईच्या CSR हेड डॉक्टर चेतना खोगरे, SDPF इंडियाचे राष्ट्रीय महासचिव सतीश राणा तसेच डॉक्टर निलेश राणे युवा प्रतिष्ठान नाशिक संस्थापक अध्यक्ष डॉक्टर निलेश मथुकर राणे हे उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। दरम्यान यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, त्याचबरोबर मुंबईचे आयकर सह आयुक्त डॉक्टर रविराज खोगरे, डॉक्टर निलेश राणे आणि डॉक्टर चेतना खोगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। मी डॉक्टर निलेश राणे। आज आम्ही SDPF ची 6वी नॅशनल स्पर्धा इथे घेत आहोत आणि ही SDPF इंडिया आणि निलेश राणे युवा प्रतिष्ठान तसेच SDPF महाराष्ट्र या असोसिएशनच्या अंतर्गत जी 6वी राष्ट्रीय स्पर्धा घेत आहोत। यात 16 राज्यांचे खेळाडू जवळपास 600 खेळाडूंचा सहभाग असणार आहे। यात बॅडमिंटन, खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि पॉवर लिफ्टिंग अशा खेळांचा समावेश आहे। यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे जॉईंट कमिशनर जे आहे रविराज खोगरे सर यांनी हा भार स्वीकारला। तसेच या नाशिक ग्रामीणचे ॲडिशनल SP माझे मित्र श्री आदित्य मिरखेलकर यांनीसुद्धा प्रमुख पाहुण्यांचा हा भार स्वीकारला। तसेच रविराज सर यांची जी मिसेस आहे IIFL फाउंडेशनची CSR हेड देशाची यांनीसुद्धा या प्रमुख पाहुण्याचा भार स्वीकारला। त्यामुळे या सर्वांचा आभार मानतो। तसेच आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीस। त्यांना असेच यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय महाराष्ट्र, जय हिंद। सबसे पहले निलेश राणे जी का SDPF का जिन्होंने इतना बड़ा जो एक इवेंट 3 दिन का ऑर्गेनाइज़ किया हुआ है और छोटे छोटे गांव शहरों से बच्चों को ढूंढ कर प्रतिभाओं को इस लेवल पर जो लेकर आए हैं, जो आसानी से लोगों को मंच मिलता नहीं है। मुझे लगता है ये एक शुरुआत है। ऐसे जो भी 400 से ज़्यादा बच्चे यहाँ पर आए हुए हैं, अगले साल मेरी शुभेच्छा है कि 2000 से ज़्यादा बच्चों के साथ इतने बड़े स्तर पर ये वाला कार्यक्रम आयोजित हो। और मेरा ये विश्वास है कि इन बच्चों के साथ साथ इनके जो परिवार है, जो उनका जो समुदाय है, वहाँ तक भी कि स्पोर्ट्स हमारी लाइफ में कितना इम्पोर्टेंट है ये बात वहाँ तक पहुँचेगी। तो मेरी इनको पूरी शुभेच्छा है SDPF को, निलेश राणे जी को। धन्यवाद। या ठिकाणी आज SDPF तर्फे ज्या स्पोर्ट्स कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेल्या आहेत, येत्या 3 दिवस ज्या चालणार आहेत, त्यात भारतातून 3 राज्यातून 3 ते 5 राज्यातून खेळाडू आलेले आहेत। सर्वांना या खेळांसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ते सर्व चांगल्या पद्धतीने खेळतील आणि ही कॉम्पिटिशन एकदम सक्सेस। आज SDPF ने 3 दिनों के लिए ऑल अक्रॉस इंडिया से जो स्पोर्ट्स प्लेयर आए हैं उनके लिए यहाँ पे बहुत ही अच्छी सुविधाएं उपलब्ध करा के दी है। मैं ये सौभाग्य मानता हूँ कि मुझे यहाँ आके इस कंपटीशन में सहभागी होने का, स्पोर्ट्स प्लेयर के साथ बात करने का और उन्हें प्रोत्साहन देने का मौका मिला। मैं सतीश जी के, नीलेश जी के और पूरे SDF के पूरे कमेटी के आभार व्यक्त करना चाहूँगा मुझे यहाँ बुलाने के लिए। ये सब बच्चों को देख के, स्पोर्ट्स प्लेयर को देख के एक ऊर्जा मिल रही है। ये ऊर्जा से ही हमारा एक नया भारत हमें कल विकसित देश की तरफ लेके जाने वाला है। तो मैं वंस अगेन बहुत बहुत बधाई देना चाहूँगा SDPF को इसके लिए।
या क्रीडा स्पर्धेसाठी 500हून अधिक खेळाडूंची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेमध्ये असून या दरम्यान खो खो, कबड्डी, बास्केटबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, ॲथलेटिक्स या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कनिष्ठ आणि वरिष्ठ गटातून खेळाडूंना विविध खेळ प्रकारात आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी स्कूल डेव्हलपमेंट अँड प्रमोशन फेडरेशन ऑफ इंडियाचे विविध राज्यातील पदाधिकारी तसेच सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्वांचे डॉक्टर निलेश राणे यांनी स्वागत करत आभार मानले. तर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आरती बोराडे यांनी पार पाडली. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.